आम्ही काय खावे हे दिल्ली आणि नागपूरकरांनी आम्हाला शिकवू नये असे सांगत केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आठवडी बाजारात होणाऱ्या दुभत्या जनावरांच्या खरेदी विक्रीवर बंदी आणली आहे। हा निर्णय देशातील जनतेवर लादण्यात येत असल्याचं विजयन यांचं म्हणणं आहे। राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेच्या मुंबईतील प्रवासाला सोमवारपासून सुरुवात झाली। मात्र या यात्रेदरम्यान राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टी याला अचानक भोवळ आली। आज आत्मक्लेश यात्रा 5 गार्डनच्या परिसरात असताना सौरभला अचानकपणे भोवळ आली। डॉक्टरांनी त्याच्यावर तत्काळ उपचार केले असून उष्णता आणि अशक्तपणामुळे ही भोवळ आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। सलाईन लावल्यावर त्याची प्रकृती स्थिर असल्याचंही डॉक्टर म्हणाले। सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी आर्थिक मदत जाहीर केली होती। अशा प्रकारे जवानांना मदत केल्याबद्दल या दोघांनाही नक्षलवाद्यांकडून धमक्या देण्यात आल्या। नक्षली हल्ल्यात मरण पावणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करणं बंद करा, अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील, अशा धमकीची पत्रकं पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीनं प्रसिद्ध केली आहे। मुंबई गोव्या दरम्यान धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसच्या पहिल्या 4 फेऱ्यांमध्ये 337 हेडफोन्स चोरीला गेल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता रेल्वेकडून तेजस एक्सप्रेसमध्ये अतिशय कमी किमतीचे हेडफोन्स देण्यात आले आहेत। केवळ एका आठवड्यात अशा प्रकारे नुकसान झाल्याने तेजस एक्सप्रेसमध्ये साधे हेडफोन्स देण्यात येत असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं। बायोमेट्रिक तंत्रज्ञान सुधारणेबरोबरच त्याच्या अंमलबजावणीत भारत जगात अव्वल ठरलाय। भारतात आपली सत्यता पडताळण्यासाठी डोळ्यांचा वापर करण्याचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत तिप्पट असल्याचं HSBCनं आपल्या अहवालात म्हटलंय। भारतात हे प्रमाण 9% आहे, तर इतर देशात ते 3%वर आहे। नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत पाश्चात्य देशांच्या तुलनेत आशिया आणि पश्चिम आशियाई देश आघाडीवर आहेत। या देशांची तंत्रज्ञानाबाबतची समज चांगली असून त्याबाबत ते सकारात्मक असल्याचंही या अहवालात म्हणण्यात आलं आहे।